सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. महाराष्ट्र रुमाल सगळ्यांचा विजय असो. ठाकरे यांचा विजय असो. सन्माननीय अमित ठाकरे यांचा विजय असो. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, ठाकरेसाठी पाणी द्या. गेट उघडा पहिला. गेट उघडा. गेट उघड पहिले. नियोजन दिलं होता. गेट उघडा. महिन्याभरापासून कळंबोली आणि तळोजा फेज 1 फेज 2 मधल्या नागरिकांना पाणी मिळत नाहीये आणि सिडको कडून अपेक्षित उत्तर सुद्धा मिळत नाहीयेत. ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये आम्ही असाच एक मोर्चा सिडकोवर काढला होता, त्यावेळी सुद्धा यांनी जुजबी उत्तरं दिली होती. त्यानंतर आज जवळपास 4 ते 5 महिने झाल्यानंतर सुद्धा यांच्याकडे उत्तरं नाही आहेत. बाजूच्या नवी मुंबई महानगरपालिकेमधल्या नागरिकांना पाणी कपात करायच्या आधी 220 लिटर प्रति माणसी पाणी प्रतिदिन मिळत होतं. आता पाणी कपात केल्यानंतर सुद्धा 175 लिटर प्रतिदिन मिळतंय प्रति माणसी पाणी. आणि आमच्या इथे कळंबोलीमध्ये तळोजामध्ये फक्त 112 लिटर प्रति माणसी पाणी मिळतंय. यांना घरं घेताना सिडकोने 24 तास पाण्याचं आश्वासन दिलं होतं. तुम्ही सरकारच्या मान्यतेनुसार 135 लिटर प्रतिदिन पाणी पण देऊ शकत नाहीयेत. आणि तिकडे मंत्री, या राज्याचे एक मंत्री स्वतःला फक्त नवी मुंबईचे मंत्री समजतात, इथले नागरिक त्यांचे नाहीयेत असं ते समजतात. ते सरळ सांगतात की पनवेल महानगरपालिकेला आम्ही 1 लिटर, सिडकोला 1 लिटर पाणी आम्ही देणार नाही. म्हणजे जो करार झालेला आहे तो करार सुद्धा नवी मुंबई महानगरपालिका पाळत नाहीये आणि इथले नागरिक मात्र पाण्यासाठी तडफडतायत. हे तडफडणारे नागरिक गणेश नाईकांना दिसत नाहीयेत. आम्हाला तर आश्चर्य वाटतं, असे कसे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. या आधी सुद्धा आंदोलनं भरपूर झालेली आहेत आणि वारंवार आंदोलन होत आहे. नेमकं प्रशासनाचं यावर उत्तर काय येत आहे? आता काय तोडगा निघालाय? अहो, त्यांच्याकडे एक शाश्वत पर्यायच उपलब्ध नाहीये. त्यांचे जे काही पर्याय आता आहेत हे 3 ते 4 वर्षात पूर्ण होणारे आहेत. आता या शहराची गरज जवळपास 30 MLD पाण्याची आत्ता आहे. हे बाजूच्या नवी मुंबई एअरपोर्टला आत्ता सुद्धा 2 MLD पाणी आणि अजून पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये 10 MLD पाणी देणार आहेत. परंतु इथल्या नागरिकांच्या 30 MLD पाण्यासाठी यांच्याकडे काही सोय नाहीये. आजही इथे 21-22 MLD पाणी फक्त मिळतंय. आमची गरज 30-35 MLD ची आहे. हे उरले, हा जो मधला गॅप आहे 8 ते 10 MLD पाण्याचा, हा सुद्धा कसा मिटवायचा यांना कळत नाहीये. आता आम्ही काय करायचं? आम्ही आमची डोकी फोडायची की अधिकाऱ्यांची डोकी फोडायची? या आंदोलनानंतर आपली पुढची भूमिका काय असणार आहे? बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. जर आम्हाला पाणी, त्यांनी 15 दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे, त्या 15 दिवसांमध्ये जर पाणी व्यवस्थित झालं नाही, रेग्युलर झालं नाही, गटाराच्या पाण्याने यांना आंघोळ घालू अधिकाऱ्यांना. आता आमचा संयम संपत चाललेला आहे. कोणत्या लेवलला जाऊ आम्ही सांगू शकत नाही. आता या इथे आजी आहेत, या पाणी घेऊन आलेल्या इथे हंडा घेऊन, त्या अधिकाऱ्याला म्हटलं हंडा जरा हातात धर, त्याला हातात धरता येत नव्हता आणि या बाईंनी कसं काय हंडा उचलायचा डोक्यावरती? मग यांना ते सुद्धा कळत नाही. आपल्या आईच्या वयाची बाई हंडा घेते आणि आपण हंडा घ्यायला काकू करतोय. अशा पद्धतीचे अधिकारी दिले असतील तर कशा पद्धतीने कामं होणार? काय तुमचं नियोजन? तुमचे सिडको पंतप्रधान आवास योजना करते, किती घरं नवीन बनवताय? काय योजना आहे त्यांची पाण्याची? स्वतः यांचं सिडकोचं पत्र आहे, काय बोलतायत बघा. यांनी सिडकोने 26 वेळा आतापर्यंत दिले ना साहेब, खरं आहे की नाही? 26 वेळा तुम्ही पत्र दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेला. तुमचा ठराव होता नवी मुंबई महानगरपालिकेकडून, मोरबे धरणातलं जवळपास 90 MLD पाणी द्यायचा ठराव होता ना तुमचा. का नाही तुम्ही डोक्यावर बसत त्यांच्या? 26 पत्र दिल्यानंतर सुद्धा यांचं ऐकत नाहीत गणेश नाईक आणि प्रशांत ठाकूर. काय करतायत? विक्रांत पाटील काय करतायत? 26 पत्र सिडकोने नवी मुंबई महानगरपालिकेला देत आहे. गणेश नाईक यांना फाट्यावर मारतात, फाट्यावरती. या दोन्ही आमदारांना पण फाट्यावर मारतायत गणेश नाईक. म्हणजे आमच्या आमदारांमध्ये ताकद नसेल तर कशाला निवडून देतो यांना? 175 लिटर प्रति माणसी पाणी नवी मुंबईतल्यांना मिळतंय आणि तुम्ही 112 वरती अडकलेले आहेत. म्हणजे साधे 135 सुद्धा निकष पूर्ण करू शकत नाहीयेत.
किती बिल्डरांचं पाणी बंद केलं तुम्ही? किती कन्स्ट्रक्शनचं पाणी बंद केलं? त्या दिवशी फोन केला केलं नाही केलं तुम्ही? कनेक्शन कट करा. नाही केलं तुम्ही. सिडकोने 2023 ला जाहीर केलं होतं. सिडकोने नवीन नळ पाणी योजना देणार नाही, नवीन नळ जोडण्यात येणार नाही. देताय की नाही खरं सांगा? देताय ना, सर्व देताय ना? का देताय? तुमच्याकडे पाणी नाही देताय का तुम्ही? का देताय तुम्ही? पाणी नाही ना तुमच्याकडे? नवीन फिल्टर नवीन कनेक्शन नवीन नळ जोडण्यात येतात हे. आणि पनवेल महानगरपालिकेच्या 3ऱ्या महासभेमध्ये महापौर बोलले होते की पनवेल महानगर क्षेत्रामध्ये नळ जोडणे आता देण्यात येऊ नयेत. अजूनही दिल्या जात आहेत. पण आपण शांत आहोत, कारण आपल्याला सवय झाली जनावरांसारखं जगायची. 4 दिवस पाणी नाही आलं तुम्हाला चालतंय. 4 दिवस पाणी नाही आलं तर नवी मुंबईवाले रस्त्यावर उतरतात, गणेश नाईकांची पालताभुई करतात. म्हणून गणेश नाईक भांडतायत त्यांच्यासाठी. तुम्ही तुमच्या आमदारांची करताय का पालताभुई? काय कठीण आहे पाणी देणं मला सांगा. हेटवणे धरणाचं पाणी कधी येणार? कधी येणार? मग काय अरे शहर पाणी नाही आणि आता लॉटरी हे शहर बनवतात, पण ह्यांना पाण्याची व्यवस्था नाही करायची आहे लोकांच्या. का पंतप्रधान आवास योजना तुम्ही लागू केली? नवीन लॉटरी काढली अजून. मोदींना इथे यावं लागतंय. मोदींना पाणी पाहिजे इथलं. नवी मुंबई विमानतळाला 21 MLD पाणी रोज देतात की नाही? लागतं की नाही? त्यातलं 10 MLD सिडको देते की नाही? कसे बोलतात? किती खोटं बोलतात यार? अहो सर्व माहिती देतात. पूर्ण झाल्यावर ते 10 MLD जाणार की नाही? आजचं काय? अरे तुम्ही आज 2 MLD देताय आणि तुम्हाला पाणी देता येत नाही. उद्या 10 MLD देणार तर कसं पाणी देणार? एका एअरपोर्ट साठी तुम्ही पाणी 10 MLD काढताय, पण यांची गरज आहे किती? 30 MLD ची गरज आहे. यांची 30 MLD ची गरज आहे. कुठून देणार? हे सचिन आपल्याकडे आले यामध्ये आता आपण काही आश्वासनं दिली आहेत. नेमकं काय आश्वासनं दिली आहेत आणि कधी हा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे? सध्या कळंबोलीचा पाणी पुरवठा वाढायसाठी MJP कडनं नावाशिवा टप्पा 3चं काम जोरात चालू आहे. आसोडगावच्या इथे एक मोठं कनेक्शन बाकी आहे. त्याच्यामुळे वारंवार आपला इथे डिस्टर्ब होतोय वॉटर सप्लाय कळंबोलीचा, आणि मागच्या 15 दिवसापासून जास्त डिस्टर्ब व्हायला लागला. त्यामुळे इथे समस्या वाढत आहेत. तर MJPला आम्ही वारंवार रिक्वेस्ट करतोय की ते काम लवकरात लवकर पूर्ण करून कळंबोलीचा पाणी पुरवठा सुरळीत करावा. त्या अनुषंगाने आमचा रोज त्यांच्यासोबत करस्पॉन्डन्स आणि युद्ध पातळीवरती ते प्रयत्न चालू आहेत की ते काम कसं पूर्ता करता येईल. तरी एक शटडाऊन कळंबोलीसाठी घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण होईल आणि कळंबोलीची जी काही समस्या आहे कमी पाण्याची आता उद्भवत आहे ती त्याच्यामध्ये सुधारणा होईल आणि सगळ्या नागरिकांना पुरेसं पाणी मिळेल. या संदर्भात सगळे प्रयत्न चालू आहेत. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.